इयत्ता 7वी, विषय इतिहास, पाठ 7वा, स्वराज्याचा कारभार. स्वाध्याय 1. ओळखा पाहू. 1. 8 खात्यांचे मंडळ, अष्टप्रधान मंडळ. 2. बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते. हेर खाते. 3. महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग, सिंधुदुर्ग. 4. किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा कारखानीस. 2. तुमच्या शब्दात लिहा. 1. शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण. उत्तर: शिवाजी महाराजांनी शेतीला महत्त्व दिले. शेतकऱ्यावर जास्त कर लादू नये आणि ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त महसूल घेऊ नये असे आदेश दिले. दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास करात सूट दिली जात असे. शेतकऱ्यांना बियाणे, नांगर आणि बैलही दिले जात. 2. शिवराय एक प्रजाहित दक्ष राज्यकर्ते. उत्तर: शिवाजी महाराज हे फक्त राज्य जिंकणारे नव्हते, तर प्रजेच्या हिताचा विचार करणारे राजा होते. त्यांचा मुख्य उद्देश प्रजेला सुरक्षित, स्वतंत्र आणि सुखी ठेवणे हा होता. त्यांनी राज्यकारभार शिस्तबद्ध ठेवून सर्व निर्णय प्रजेच्या कल्याणासाठी घेतले. शेतकरी, सैनिक आणि एक सामान्य लोक यांच्या गरजांची काळजी घेतली. त्यामुळे ते एक खरे प्रजाहित दक्ष आणि दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते. प्रश्न 3 आहे, का ते सांगा. 1. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले. उत्तर: राज्यकारभार सुरळीत आणि व्यवस्थित चालावा म्हणून त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. विविध खात्यांची जबाबदारी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे दिल्याने कामे जलद आणि नीट व्हावीत हा त्यांचा उद्देश होता. 2. शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले कारण पश्चिम किनारपट्टीचे संरक्षण करणे आणि शत्रूंना समुद्रमार्गे अडथळा आणणे यासाठी त्यांनी आरमार उभे केले. पोर्तुगीज, सिद्धी आणि इंग्रज यासारख्या शत्रूवर नियंत्रण ठेवणे ही त्यामागचा हेतू होता. प्रश्न 4. ओघ तक्ता पूर्ण करा. लष्करी व्यवस्था. पायदळ, घोडदळ. पायदळामध्ये हवालदार, जुमलेदार, तर घोडदळामध्ये शिलेदार, बारगीर.